नमस्कार बाळांनो, मी कल्पना पाटील मॅडम. आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातला व्याकरण विभाग जो आहे यातला रसविचार म्हणजेच या साहित्यामध्ये असणारे जे 9 रस आहेत या 9 रसांचा अभ्यास आपण आज करणार आहोत. रस म्हणजे काय तर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात काही भावना कायमच्या वास करीत असतात. जसं आनंद आहे, दुःख आहे, राग आहे, भीती आहे. तसं माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम करण्याची भावना आहे, रागावण्याची भावना आहे, दुःखाची, पराक्रमाची, अशा विविध भावना आहेत. आणि या स्थिर भावनांना, या स्थिर शाश्वत म्हणजेच कायमस्वरूपी, शाश्वत म्हणजे काय, कायमस्वरूपी या ज्या भावना आहेत या भावनांना स्थायी भाव म्हणतात. मग आता स्थायी भाव कोणते बघा, विस्मय, भय, दुःख, कंटाळा, उत्साह, आनंद, शोक, राग हे आपले काय आहेत, स्थायी भाव आहेत, आपले कायमस्वरूपी भाव आहेत. कायमस्वरूपी या भावना आपण प्रकट करत असतो. विस्मय, चकित किंवा भय, दुःख, कंटाळा, उत्साह, आनंद, शोक, राग या ज्या भावना आहेत त्या भावना आपण नेहमीच आपल्या बोलण्याच्या द्वारे म्हणा किंवा आपल्या हावभावाच्या माध्यमातून आपण तो व्यक्त करत असतो. मग जो हा स्थायी भाव जो आहे या स्थायी भावाची उत्कट स्थिती म्हणजे काय आहे, रस आहे. स्थायी भावाची उत्कट स्थिती म्हणजे काय आहे, रस आहे. आणि या रसांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग रस कोणते कोणते आहेत, रसचे प्रकार कोणते आहेत, करुण रस, शांत रस, रौद्र रस, हास्य रस, अद्भुत रस, बीभत्स रस, भयानक रस, शृंगार रस आणि वीर रस. हे काय आहेत, आपले रसाचे 9 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, 9 प्रकार आहेत. रस म्हणजे काय, रस म्हणजे चव किंवा रुची. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट या ज्या भावना आहेत किंवा हे जे 6 प्रकारचे रस आहेत ते आपण नेहमीच अनुभवतो की नाही. गोड आहे किंवा कडू आहे, आंबट, तिखट, तुरट हे 6 रस अनुभवतो. पण त्यातल्या ज्या भावना आहेत त्यामुळे किती प्रकार पडतात, 9 प्रकार रसाचे पडतात. अशा पद्धतीने आपण या 9 रसांचा अभ्यास करणार आहोत. कोणते 9 रस, हे करुण रस, शांत रस, रौद्र रस, हास्य रस, अद्भुत रस, बीभत्स रस, भयानक रस, शृंगार रस आणि वीर रस या रसांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. यातला पहिला प्रकार वीररस. वीररस म्हणजेच ज्याच्यामध्ये शौर्याची भावना असते. वीररस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शौर्य ही भावना असते. उत्साह या रसाचा स्थायी भाव, पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांच्या वर्णनातून बघा आपण साहित्यामधले रस पाहतोय आणि या साहित्यामधल्या रसामधला हा वीररस आपण त्याचा अभ्यास करतोय. वीररस म्हणजेच काय सांगितलं मी, शौर्याची, ज्याच्यामध्ये शौर्य ही भावना असते. पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती याचं वर्णन या रसामध्ये येत असतं. उदाहरणार्थ बघूया, गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार. या ठिकाणी एक शौर्य, लढाऊ वृत्ती या ओळीतनं निर्माण होते, म्हणून हे वीररसाचं उदाहरण आहे. उठा राष्ट्रवीर हो, सज्जवा उठा चला. या ठिकाणी देखील शौर्य, पराक्रम, धाडस, लढाऊ वृत्ती आपल्याला या वाक्यातनं कळते. जिंकू किंवा मरू, भारत भुजा शत्रू संगे, युद्ध आमचे सुरू. यासारख्या ज्या काव्यात्मक ओळी आहेत की ज्यातनं शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती ही आपल्याला स्फूर्ते, निर्माण होते.
आणि म्हणून या ओळीतनं कुठला भाव व्यक्त होतोय? वीररसाचा भाव व्यक्त होतोय. आणि म्हणून या ज्या ओळी आहेत या वीररसाची उदाहरणं आहेत. आता वीररस प्रामुख्याने समरगीत, पोवाडे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा झाला वीररस. आता दुसरा रस, शृंगार रस. स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचं, प्रेमाचं, भेटीच्या तळमळ किंवा विरह याचं साहित्यामध्ये वर्णन असतं. तो असतो शृंगार रस. लक्षात ठेवायचं, शृंगार रस म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम भावना असते. शृंगार रस म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम भावना असते. स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण असो, प्रेमाचं असो, भेटीची तळमळ असो, विरह हे ज्या साहित्यामध्ये, लेखनामध्ये वर्णन केलेलं असतं तेव्हा तो असतो शृंगार रस. आता त्याची उदाहरणं बघा. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. दुसरं उदाहरण, डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका. किंवा तिसरं, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी. की या ठिकाणी स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण, त्यांच्या भेटीची व्याकुळ ओढ किंवा विरह, उत्कट प्रीती याचं वर्णन ज्या ओळींमध्ये असतं तो असतो शृंगार रस. तिसरा रस बघूया, करुण रस. करुण रस म्हणजे दुःखदायक भावना. करुण रस म्हणजे काय? दुःखदायक भावना. शोक, दुःख, वियोग, संकट. बघा, शोक, दुःख, वियोग, संकट यातून हा रस निर्माण होतो. हृदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनात हा रस आढळतो. की ज्या ठिकाणी दुःख आहे, ज्या ओळींमध्ये दुःख आहे, शोक आहे, वियोग आहे, दैन्य आहे, क्लेशकारक अशा घटना ज्या ओळींमध्ये असतात तो असतो करुण रस. उदाहरणार्थ बघा, आपल्या कवितेतल्या ओळी, हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यागत गोठ्यातल्या गाई. की आता या ओळीतनं करुण रस प्रकट होतोय. सोहम शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुलतीला आला. या ठिकाणी देखील करुण रस होतोय. आई म्हणून कोणी, आई सहा कमारी. की अशा ओळी ज्या असतात या ओळीतनं कोणता रस प्रकट होतो? करुण रस प्रकट होतो. चौथा प्रकार, हास्यरस. की ज्याच्यामध्ये विनोदी भावना असतात. हास्यरस, विनोदी भावना, ज्याच्यामध्ये विनोदी भावना असतात. मग विसंगती असो, असंबंध भाषण असो, घटना किंवा चेष्टा मस्करी असो, व्यंगदर्शन असो, विडंबन असो, की याचं साहित्यामध्ये जेव्हा वर्णन असतं तेव्हा तो असतो हास्यरस. हास्यरस म्हणजेच काय लक्षात ठेवायचं? विनोद. काय लक्षात ठेवायचं? विनोद निर्मिती ज्याच्यातून होते तो हास्यरस. उदाहरणार्थ, धैर्य आमचे अजमावून पाही, झुरळ पाहता पळून जाई. की या ओळींमध्ये तुम्हाला हास्य निर्माण होते का? कारण धैर्य अजमावून पाहताना पण झुरळ पाहिलं की लगेच आपण पळून जातो. या ठिकाणी काय झालेलं आहे? एक हास्य निर्माण झालेलं आहे. उपास मज लागला सखेबाई, उपास मज लागला. की मी उपवास केला, अगदी कडक उपवास केला म्हणून कदाचित मला हा उपवास लागलेला आहे. म्हणजेच की अशा अनेक ओळी आहेत की ज्यातनं विनोदी भावना निर्माण होतात. तो असतो हास्यरस. पाचवा प्रकार, रौद्ररूप. रौद्ररूप म्हणजे रागाची तीव्र भावना, क्रोधाची तीव्र भावना किंवा चीड, निसर्गाचं प्रलयकारी रूप या भावनेतनं हा रस निर्माण होतो. उदाहरणार्थ, डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख फुंकित ये, येई येई रुद्रा. की या ओळीतनं तीव्र क्रोधाची भावना निर्माण होते आणि म्हणून हे रौद्र रूपाचं उदाहरण आहे. सहावं, भयानक रस. भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. म्हणजेच भीती म्हणजेच भयानक रस. भयानक वर्णनं, भीतीदायक वर्णनं, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या, सूड,
राक्षस या सगळ्या वर्णनातनं हा रस आढळत असतो. म्हणजे भयानक रस म्हटलं की मृत्यू, भूतप्रेत, स्मशान किंवा भीतीदायक वर्णनं, भयानक वर्णनं ज्या ओळीत नसतात त्या ओळींमध्ये भयानक रस आढळतो. जसं उदाहरणार्थ, प्रेताचा चौपदरी सूर की प्रेतातून सुटला म्हणून तो शरणातून अस्तीच उठती त्याची तुटकी प्रेते होती. किंवा दुसरं उदाहरण, सुग्रीव घाबरा झाला कापू लागला घाम फुटला सर्व्या अंगाला. की या ठिकाणी भयानक वर्णन आलंय म्हणून हे भयानक रसाची उदाहरणं आहे. 7, बिभत्स रस. बिभत्स म्हणजेच घाणेरडी भावना म्हणा, किळसवाणी भावना ज्या ठिकाणी निर्माण होते, ज्या ओळीतनं निर्माण होते तो बिभत्स रस. किळस, वीट, तिटकारा, तिरस्कार याचं वर्णन कवितेतून किंवा वर्णनातून आलेलं असतं तेव्हा हा रस आढळत असतो. उदाहरणार्थ, नाकामधुनी उंट लोंबती उवा मातल्या केसात. की नुसतं ओळी वाचूनही आपल्या मनामध्ये तीव्र तिटकारा, तिरस्कार, वीट निर्माण होते तेव्हा तो असतो बिभत्स रस. 8 आहे अद्भुत रस. अद्भुत रस म्हणजेच आश्चर्यकारक भावना. अद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावनांचं साहित्यामध्ये वर्णन केलेलं असतं. मग त्यामध्ये पऱ्यांच्या कथा, अरेबियन नाईट्स, अलीबाबा व 40 चोर यासारख्या आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनातून अद्भुत रस हा आढळत असतो. उदाहरणार्थ, असे अचानक ढग गडगडले आभाळातील हत्ती पडले. म्हणजे अचानक एकदम आश्चर्यकारक असं वाटतंय की ढग गडगडलेले आहेत आणि हत्ती पडले आभाळात. दुसरं आहे, धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर. की आश्चर्यकारक भावना, अद्भुत भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा आहे अद्भुत रस. शेवटचा आहे बाळांनो, शांत रस. परमेश्वर विषयक भक्ती किंवा सत्पुरुषाची संगती, शांत स्वरूपातील निसर्गाचं वातावरण म्हणा, हे सगळं वर्णन ज्या साहित्यामध्ये असतं त्या ठिकाणी शांत रस निर्माण होतो. म्हणजे भक्ती व शांत मनातील भावना या त्यावेळी शांत रस असतो. जसं उदाहरणार्थ, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडून जाय. किंवा दुसरं, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. तिसरं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. की याच्यामधनं परमेश्वराविषयी भक्ती या ओळीतनं व्यक्त होते, सत्पुरुषांची संगती व्यक्त होते, निसर्गातलं शांत स्वरूप या ठिकाणी निर्माण होतं तेव्हा शांत रस होत असतो. अशा पद्धतीने हे 9 रस आपण पाहिलेले आहेत. पण बाळांनो, एक लक्षात ठेवायचं, काव्यातील रस हा विशिष्ट शब्दांमध्ये नसतो. उदाहरणार्थ, जर कवितेत वीर हा शब्द आलेला आहे, लक्षात घ्या, वीर हा शब्द आलेला आहे, तर त्या कवितेत वीर रस असायलाच पाहिजे असं नाही. किंवा एखादा शब्द हुंदका हा शब्द आला असेल तर तो करुण रसाचं उदाहरण असेलच असं नाही. म्हणजे की वीर शब्द आला, शांत शब्द आला किंवा अद्भुत शब्द आला म्हणजे तो रस असतोच असं नाही. एवढा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं बाळांनो. तुम्हाला रस आणि रसचे हे 9 प्रकार समजले असतील. धन्यवाद.